नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। आपण डेटा ॲनालाइज करतोय 21 तारखेचा। तुम्ही आज बघितलं असेल, फार वॉलटाईल सेशन झालं। एक शॉर्ट कव्हरिंग रॅली आज आपल्याला बघायला मिळाली। सकाळच्या याच्यात ओपनिंग पॉझिटिव्ह होऊन कंटिन्युअस पॉझिटिव्ह होत राहिलं आणि मार्केट बऱ्यापैकी सगळं रिकवर झालं होतं, ऑलमोस्ट 250 पॉईंट। आणि तिथून एक शार्प फॉल त्या ठिकाणी दिवसभरात बघायला मिळालं। तर दिवसभरात काय काय झाले ते आपण ॲनालाइज करतोय। तर आपण रिटेलरची पोझिशन ज्यावेळी ॲनालाइज करतो तर रिटेलरने थोडंसं निगेटिव्ह काम केलेलं आहे, ठीक आहे। रिटेलरचा डेटा पॉझिटिव्हवरून थोडासा निगेटिव्ह साईडला आलेला आहे। तर ते 31,00,000चे निगेटिव्ह पोझिशन्स कॅरी करतायत। तर आता आपण FIची ज्यावेळी गोष्ट करू तर FIने जे शॉर्ट्स आहेत, कॉलमध्ये जे शॉर्ट्स होते ते ॲग्रेसिव्ह कट केलेले आहेत, तर ते वरच्या लेवलला घाबरून केले असतील असा अंदाज आहे। आणि त्यानंतरून वरच्या लेवलला पुट पण खालच्या लेवलला काही पुट पण घेण्याचा प्रयत्न केला असेल। आता नेट टू नेट निगेटिव्ह जी पोझिशन्स आहे ती 40,517ची आहे। त्या अर्थाने हे न्यूट्रलच आहेत, अजूनही फार मेजर असं ट्रेंड सेटिंग असं या ठिकाणी आपल्याला नाही म्हणता येत। पण या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल तर कॉल लॉंग आणि कॉल शॉर्ट याचं जर आपण ॲनालिसिस केलं तर फ्युचर्समध्ये नेट टू नेट ते निगेटिव्ह आहेत, ऑलमोस्ट डबल क्वांटिटीने। तर ही एक थोडीशी निगेटिव्ह साईड आहे। पण त्याचवेळी आपण इकडे बघितलं कॉल आणि पुटमध्ये, तर आपल्याला बघायला मिळेल की या ठिकाणी जे काम आहे ते ATMमध्ये झालेलं आहे। म्हणजे हे मार्केट एक्सपेक्टेड वॉलटाईल करतायत, पण साईड थोडीशी निगेटिव्ह आहे, ठीक आहे। प्रोमध्ये आपण ज्यावेळी जाऊ तर प्रोचं जे आहे कालपेक्षा आज 1,20,000 क्वांटिटी नेट टू नेट पॉझिटिव्ह आलेले आहेत। त्यांनी फ्युचरमध्ये फार ॲग्रेसिव्ह काम केलेलं आहे, फ्युचर लाँग केलेले आहेत, ठीक आहे। इंडेक्स फ्युचर त्यांनी लाँग केलेलं आहे आणि आज काम जे झालं ते पुटमध्ये झालेलं आहे। तर पुटमध्ये ऑलमोस्ट सेम डेटा आहे। तर पुटमध्ये काय झालं असेल, जर तिकडे लाँग आहे तर पुटमध्ये ATM शॉर्ट्स आणि आउट ऑफ मनी बाय असा एक प्रकार होऊ शकतो आणि हे लाँग पोझिशन्स कॅरी करत आहेत मित्रांनो। चांगल्या प्रकारचे लॉंग्स आहेत हे, आणि हे उद्यासाठी एक इंडिकेशन असू शकतं की मार्केट चांगल्या प्रकारे वर जाऊ शकतं आणि त्या ज्या लेवल आहेत 24,880च्या त्या पुन्हा क्लेम करून आपल्याला वरती जाताना दिसेल। तसं हे पण एक न्यूट्रल जरी असलं तरी हे कॉल साईड घाबरलेले आहेत, याचा अर्थ त्यांना वरती जी मुवमेंट आहे ती ओपन होताना दिसते आणि पोझिशन लाँग व्हायला काही हरकत नाही असं बेसिक इंडिकेशन त्यांच्या डेटामधून आपल्याला येतं आहे। तर हा झाला इंडेक्सचा डेटा। आपण आता बघूया स्टॉकचा डेटा। चल मित्रांनो, आपण जाऊया स्टॉक